आष्टीचे आमदार सुरेश धस यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आव्हान दिलंय। औरंगाबाद खंडपीठात मेहबूब शेख यांनी याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवलाय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। सुरेश धसांची आमदारकी धोक्यात। सुरेश धसांच्या निवडीला कोर्टात आव्हान। मेहबूब शेखांकडून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे सुरेश धस स्वतःच अडचणीत सापडलेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी धसांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलंय। दरम्यान यानंतर न्यायालयानं सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे। पोस्टल मतदान जे कर्मचाऱ्याचं होतं तिथं जे झालेल्या गैरप्रकाराच्या बद्दल आम्ही त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, पण निवडणूक विभागाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद हा आम्हाला दिला नाही। त्याच्यामुळं हे जे काही संशयाचं वातावरण निवडणुकीत झालं आणि जाणीवपूर्वक ईव्हीएम बद्दलची माहिती हे निवडणूक विभाग त्या ठिकाणी लपवतोय, म्हणून आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये याच्या संदर्भात त्या ठिकाणी दाद मागितली आणि आम्हाला खात्री आहे की माननीय न्यायालयाच्या मधून आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल। कोर्टाची नोटीस येत असते बरं का, ती येईल, परंतु ही जी त्यांची तक्रार आहे ती तक्रार मतदानाच्या दिवशी त्यांनी करायला पाहिजे। नंतर केलेल्या तक्रारीला कुठेही काही महत्व प्राप्त होत नाही आणि आष्टी मतदारसंघातल्या 440 बूथवरती कुठेही असा प्रकार झाल्याची तक्रार नाहीये आणि तसलं कुठंच काही होत नाही। दरम्यान सुरेश धस यांच्या विरोधात याचिकेतून कोणते आरोप केलेत पाहूयात। सुरेश धस यांनी निवडणुकीत धार्मिक कारणांवरून मतं मागितली। मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले। शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतलं। ईव्हीएम मशीन बाबतची सुरक्षा संशयास्पद होती। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरील सीलवर स्वाक्षरी केली नाही। विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस विजयी झाले होते। आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्या विरोधात अपक्ष भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे मेहबूब शेख हे मैदानामध्ये होते। निवडणुकीत सुरेश धस यांना 1,40,507 मतं मिळाली, तर भीमराव धोंडेंना 62,532 आणि मेहबूब शेख यांना 52,738 मतं मिळाली। या निवडणुकीत सुरेश धस यांचा 77,975 मतांनी विजय झाला। न्यायालयानं सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे। दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मार्चला असून न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। बीडहून विकास मानेसह विशाल करोळे, संभाजीनगर।